श्लोक 18. यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. अर्थ: मी क्षराहून म्हणजे सर्व भूताहून वेगळा आहे व अक्षराहून उत्तम आहे, म्हणून लोकात व वेदात पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. इथे मी म्हणजे ईश्वर किंवा परमात्मा असा अर्थ घ्यायचा आहे. विवरण: क्षर प्रकृती प्रतिक्षण परिवर्तनशील आहे असे आहे. परमात्मा नित्य निरंतर निर्विकार रूपाने जसाच्या तसा राहणारा आहे. क्षराहून तो संपूर्णपणे अतीत म्हणजे अगदी वेगळा आहे. शरीराच्या पलीकडे व्यापक, श्रेष्ठ, प्रकाशक, सबल, सूक्ष्म इंद्रिये आहेत आणि या इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, तर मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनस्सस्तु परा बुद्धिर यो बुद्धेः परतस्तु सहा, असं 3ऱ्या अध्यायात भगवंताने सांगितलेले आहे. एका पलीकडे एक असे असून शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी एकाच जातीचे व जड आहेत, परंतु परमात्म तत्व त्याचे पलीकडे असून ते चेतन सुद्धा आहे. अक्षरादपि चोत्तमः. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश असल्याने त्याच्यात तात्विक एकता आहे. आणि असे असले तरी भगवंत सांगत आहेत की परमात्मा हा जीवात्म्यापेक्षा उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. कारण जीवात्मा जड प्रकृतीशी आपला संबंध मानतो. म्हणजेच ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षति, असे 7व्या श्लोकात सांगितलेले आहे. तसेच प्रकृतीच्या गुणांनी मोहित सुद्धा होतो, परंतु परमात्मा हा प्रकृतीच्या अतीत आहे. तो कधीही मोहित होत नाही, मोह पावत नाही. मोहितं नाभिजानाति असा आहे. परमात्मा प्रकृतीला अधीन ठेवून या लोकात येतो, अवतार घेतो. प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया असे त्यांनी 4थ्या अध्यायात सांगितले आहे. परंतु जीवात्मा प्रकृतीला वश होऊन लोकात येतो. परमात्मा सदैव निर्लिप्तच असतो. नचमांतानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय असे 9व्या अध्यायात सांगितलंय, तर 4थ्या अध्यायात नमां कर्माणि लिंपंती असे भगवंताने सांगितलेले आहे. जीवात्म्याला निर्लिप्त होण्यासाठी साधन करावे लागते. भगवंतांनी स्वतःला क्षराहून अतीत व अक्षराहून उत्तम असे म्हटले आहे. क्षर व अक्षर यामध्ये भिन्नता आहे. अक्षर सुद्धा अक्षराहून अतीत व उत्तम असेच आहे. अतोस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम. येथे लोके म्हणजे या लोकात असलेली पुराणे, स्मृती, वेद यामध्ये भगवान पुरुषोत्तम या नावानेच प्रसिद्ध आहेत. शुद्ध ज्ञानालाच वेद असे म्हणतात. ते अनादी असून ते ज्ञानच आहेत आणि ते ज्ञान ऋग, यजु इत्यादी वेदांचे रूपाने प्रगट झाले आहे व त्याच वेदांनी याला पुरुषोत्तम म्हटलं आहे. मागील श्लोकात सांगितलेला उत्तम पुरुष म्हणजेच हा पुरुषोत्तम आहे. क्षर आणि अक्षर यांना स्वतंत्र सत्ता नाही, परंतु परमात्म्याची स्वतंत्र सत्ता आहे. क्षर व अक्षर दोन्ही परमात्म्यात राहतात, परंतु अक्षर म्हणजे जीव क्षराशी म्हणजे प्रकृतीशी संबंध जोडून त्याच्या अधीन होतो. परमात्मा हा असंग असून तो क्षराच्या म्हणजेच प्रकृतीच्या अधीन नसतो, म्हणूनच तो अक्षरापेक्षा उत्तम आहे असे तू लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.